शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना वजा 2026 या विषयावर आधारित आहे. आपण ही माहिती टप्प्याटप्प्याने आणि सविस्तरपणे समजून घेऊया. या योजनेची व्याप्ती आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी खालील 3 मुख्य पैलू महत्त्वाचे आहेत. 1. कर्जमाफीचे स्वरूप. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या नवीन योजनेनुसार 55,72,000 कर्जदार शेतकऱ्यांपैकी 5 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे पूर्ण कर्ज माफ केले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाची मुद्दल आणि व्याज यांची एकत्रित रक्कम 2 लाख रुपयांपर्यंत असल्यास ती ग्राह्य धरली जाणार आहे. 2. पात्रता आणि प्रोत्साहन निधी. ज्या शेतकऱ्यांनी पीककर्जाची नियमित परतफेड केली आहे त्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन निधी मिळणार आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी नियम असा आहे की जर त्यांच्याकडील मुद्दल आणि व्याजाची एकत्रित रक्कम 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांनी आधी जास्तीची रक्कम बँकेत जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल. 3. पुनर्गठन आणि आकडेवारी. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळात 7,50,000 शेतकऱ्यांच्या 6,200 कोटी रुपयांच्या पीककर्जाचे तांत्रिक कारणास्तव पुनर्गठन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त 12.79% लाख शेतकरी असे आहेत ज्यांनी महात्मा ज्योतिराव शेतकरी कर्जमुक्ती योजना वजा 2019 अंतर्गत लाभ घेतला होता, परंतु नंतरच्या 5 वर्षांत ते पुन्हा थकबाकीदार झाले. अशा शेतकऱ्यांसाठी नवीन योजनेत 5,808 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.